नमस्कार. शब्दांची ताकद काय असू शकते याचा आपण नेहमीच विचार करतो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की मानवी अनुभवांचे विविध पैलू समजून घेण्यासाठी कविता हे किती प्रभावी आणि बहुआयामी माध्यम असू शकतं. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता विचार करा, हा एक खूपच कुतूहल निर्माण करणारा विरोधाभास आहे नाही का? कवितेच्या काही ओळी आपल्याला अक्षरशः एखाद्या जंगली वाघाच्या हल्ल्यातून कसं वाचायचं हे सांगू शकतील का? आणि त्याच ओळी पहिल्यांदाच मन तुटल्यावर त्या मोठ्या भावनिक धक्क्यातून कसं सावरायचं हे देखील शिकवतील का? आज आपण ज्या दोन कविता पाहणार आहोत त्या नेमक्या ह्याच दोन टोकांच्या परिस्थिती आणि भावना आपल्यासमोर उभ्या करतात. भाग 1. श्वापदांबद्दलचा एक मजेशीर मार्गदर्शक. पहिल्या भागात आपण कॅरोलिन वेल्स यांच्या हाऊ टू टेल वाईल्ड ॲनिमल्स या कवितेकडे वळूया. आता एखाद्या पाठ्यपुस्तकात बिबट्याचं किती गोंडस चित्र असतं, बरोबर? पण या कवितेतलं वास्तव अगदी वेगळं, भयानक आणि तरीही विनोदी आहे. ही कविता जंगली प्राण्यांची ओळख पटवण्याचे काही भयंकर पण उपहासात्मक मार्ग सुचवते. कवयित्री म्हणते की ज्या प्राण्याच्या अंगावर काळे ठिपके आहेत आणि जो दिसताक्षणीच थेट अंगावर झेप घेतो तो बिबट्या आहे हे पक्क समजा. आणि हो, तिथे वेदनेने ओरडून काहीच उपयोग नाही, कारण तो पुन्हा पुन्हा तुमच्यावर झेप घेतच राहील. हा गडद विनोद खरंच थक्क करणारा आहे. आणि हा दुसरा मजेशीर मुद्दा बघा. बंगाल टायगर म्हणजे पिवळ्या कातडीवर काळे पट्टे असलेला वाघ ओळखण्याचा कवयित्रीचा सोपा नियम काय आहे? ती म्हणते, फक्त लक्ष द्या, तो तुम्हाला खातोय का. म्हणजे जर तो प्राणी एखाद्या माणसाची थेट शिकार करत असेल तरच समजून जा की तो बंगाल टायगर आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीतही विनोद निर्माण करण्याची ही शैली खरोखरच भन्नाट आहे. आता आपण नेहमी बेअर हग म्हणजे प्रेमाने मारलेली घट्ट मिठी असं म्हणतो, पण कवयित्रीने या गोड कल्पनेला अगदी उलटं फिरवलंय. ती म्हणते की जर एखादा प्राणी जवळ येऊन खूप घट्ट मिठी मारत असेल तर ते नक्कीच अस्वल आहे, आणि जर तरीही तुम्हाला शंका असेल तर ते तुम्हाला आणखी एक प्रेमाचा स्पर्श देईल, म्हणजेच थेट तुमचा जीवच घेईल. प्रेमाच्या स्पर्शाचं रूपांतर मृत्यूच्या इशाऱ्यात कसं केलंय हे इथे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवलं आहे. या प्राण्यांच्या यादीत तरस आणि मगरीचा उल्लेखही तितकाच रंजक आहे. वेल्स यांनी प्राण्यांबद्दलच्या लोकप्रिय गैरसमजांचा इथे अतिशय खेळकरपणे वापर केलाय. कवितेनुसार नेहमी हस्तमुख चेहऱ्याने आपली शिकार करणारा तरस आणि दुसरीकडे आपली शिकार गिळताना खोटे अश्रू ढाळणारी मगर. हसणारा तरस आणि रडणारी मगर यांच्यातील हा विरोधाभास या कवितेत एक वेगळीच गंमत आणतो. भाग 2. भाषेसोबतचा खेळ. विनोद आणि योग्य लय निर्माण करण्यासाठी कवी व्याकरणाचे नियम जाणीवपूर्वक कसे मोडतात हे पाहणं अतिशय मनोरंजक आहे. इंग्रजीत बिबट्या उडी मारतो हे सांगताना लीपिंग हा शब्द व्याकरणदृष्ट्या अगदी योग्य आहे, पण इथे कवयित्रीने मुद्दाम लेफ्ट आणि लॅप असे चुकीचे स्पेलिंग वापरले आहेत. कवितेची लय टिकवून ठेवण्यासाठी आणि वाचकाला थक्क करण्यासाठी घेतलेलं हे कवीचं स्वातंत्र्य यातून स्पष्टपणे दिसून येतं. भाषेच्या या खेळाचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे अ नोव्हिस माइट नॉन प्लस ही ओळ. आता नॉन प्लस हा शब्द सहसा कर्मणी प्रयोगात म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरला जातो, परंतु कवयित्रीने इथे मुद्दाम वाक्याची रचना चुकीची केली आहे, जेणेकरून कवितेचा रंजकपणा आणि नाद कायम राहील. ही जाणीवपूर्वक केलेली भाषिक खोडकरपणाची कृती आहे, ज्यामुळे कविता अधिकच प्रभावी ठरते. तर हा होता जंगली प्राण्यांपासून वाचण्याचा एक विनोदी आणि उपहासात्मक प्रवास. पण आता आपण आपला मोर्चा एका पूर्णपणे वेगळ्याच दिशेने वळवणार आहोत. हा असा प्रवास आहे जो शारीरिक बचावापासून भावनिक बचावाकडे जातो. एखाद्या खऱ्या नुकसानीतून, एखाद्या कायमच्या गमावलेल्या गोष्टीतून कसं सावरायचं या गंभीर आणि अतिशय संवेदनशील विषयाकडे आता आपण वळत आहोत. भाग 3. हरवलेल्या चेंडूची शोकांतिका. आता आपण जॉन बेरीमन यांच्या द बॉल पोएम या कवितेचा विचार करूया. मगाशी आपण जी विनोदी ऊर्जा अनुभवली ती आता एका शांत, संवेदनशील आणि विचार करायला लावणाऱ्या भावनेत बदलणार आहे. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची ज्याचा चेंडू पाण्यात बुडाला आहे. तो पाण्याकडे एकटक पाहत उभा आहे आणि एका हादरून टाकणाऱ्या दुःखात पूर्णपणे स्तब्ध झालाय. आता कवी या मुलाच्या दुःखात हस्तक्षेप का करत नाही? कवी त्याला दुसरा चेंडू विकत घेण्यासाठी पैसे का देत नाहीत? कारण कवीला चांगलंच माहीत आहे की दुसरा चेंडू देणं अगदी निरर्थक आहे. त्या हरवलेल्या चेंडूसोबत त्या मुलाच्या बालपणीच्या निरागस आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत, ज्या जगातल्या कोणत्याही पैशाने परत विकत घेता येत नाहीत. भाग 4. गमावण्याचं तत्वज्ञान. इथे एक साधं हरवलेलं खेळणं एका अतिशय सखोल अशा जीवनपाठात कसं बदलतं हे आपण पाहणार आहोत. एपिस्टिमॉलॉजी हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्द एपिस्टीमवरून आला आहे,
ज्याचा अर्थ आहे ज्ञान किंवा समजून घेणं. थोडक्यात हे ज्ञानाच्या मूळ स्वरूपाचं अध्ययन आहे. तो लहान मुलगा आपल्या हरवलेल्या चेंडूच्या माध्यमातनं नुकसान किंवा काहीतरी गमावणं म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदाच इतक्या जवळून समजून घेत आहे. तो जीवनाचं एक खूप मोठं सत्य शिकत आहे. त्या मुलाच्या निराशेने भरलेल्या डोळ्यांमागे तो नेमका कोणता मोठा विचार करत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. या भौतिक जगात त्या मुलाला पहिल्यांदाच स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होत आहे. तो एक कटू सत्य शिकतोय की भौतिक गोष्टी नेहमीच हरवणार आहेत आणि एकदा एखादी गोष्ट कायमची हरवली की ती कोणीही परत विकत घेऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा हा पूर्णपणे बाह्य घटक आहे हे तो आता समजून घेत आहे. पैसा कदाचित तुम्हाला दुसरी वस्तू मिळवून देईल, पण त्या पहिल्या वस्तूसोबत जोडलेल्या भावना मात्र कधीच परत देऊ शकत नाही. भाग 5. कवितेच्या 2 बाजू. साहित्यातील अभिव्यक्तीचा आवाका किती अफाट आणि वैविध्यपूर्ण असू शकतो हे यातून स्पष्ट होतं. एका बाजूला कॅरोलिन वेल्स यांच्या कवितेत आपण अतिशय विनोदी आणि उपहासात्मक पद्धतीने शारीरिक बचाव किंवा जंगली प्राण्यांपासून कसं वाचायचं हे पाहिलं, तर दुसरीकडे जॉन बेरीमन यांच्या कवितेत आपण भावनिक बचाव पाहिला. दुःख पचवून या जगात टिकून राहण्याची कला. एक कविता आपल्याला हसवून जीव घेण्या संकटांची जाणीव करून देते, तर दुसरी कविता आपल्याला शांत करून गमावण्याच्या वेदनेतून कसं उभं राहायचं याचा मार्ग दाखवते. आणि हाच विचार आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जॉन बेरीमन यांच्या कवितेतील हे तत्वज्ञान फक्त त्या एका लहान मुलापुरतं मर्यादित नक्कीच नाही. जीवनात कधी ना कधी काहीतरी अत्यंत मौल्यवान गमावण्याचं दुःख आपल्या प्रत्येकालाच अनुभवावं लागतं. मग हे अटळ सत्य जाणून घेतल्यानंतर नुकसानीच्या त्या कठीण क्षणी खंबीरपणे पाय रोवून आपण पुन्हा कसे उभे राहू शकतो हा विचार नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासोबत.